ती आली भीती म्हणजे आता कसली जनावरांची, वाघ, रानडुकर दिसतात का इकडे? अहो तर दिवसा येतात. बर. हो. गाव चांगलं आहे तसं, आता काय नाही वाटत, हुशार वाटतात. आणि जंगल नाही ना आता पहिल्यासारखं. कुठं जंगल आहे? पहिलं लय जंगल होतं. गाड्या गेल्या तर दिसत नव्हत्या, एवढं जंगल होतं. बर. तेव्हा करमतच नव्हतं. पोरं झाल्याच्या नंतर मग करमायला लागलं. पाऊस म्हणजे पाऊस जबरदस्त असतो, आता हवा वारं जबरदस्त असतं. त्यावेळी काय परिस्थिती इथं झालती? इथं लय बिकट परिस्थिती होती, खायला अन्न नव्हतं. इतकं हाल काढलं लोकांनी, कांदमुळं खाऊन काही येळा भागवल्यात. आता पाऊस काही कमी ढासळतोय. चिकट चालू पाऊस झाला की पडतोय. सारखा सतत सतत चालूच असतो तो, कमीच नसतो. ते दुखाटन बिकाट सगळं. दिसत नाही काय. मी एकदा हांडा टाकून येऊन पळत आले घरी, पहिलेच परतो. मंडळी, महाराष्ट्रातल्या काही गावांना निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. असंच एक गाव आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. भोर आणि महाड यांना जोडणाऱ्या वरंधा घाटामध्ये काही गावं अशी आहेत जी डोंगर कड्यामध्ये वसलेली आहेत आणि गेल्या शेकडो वर्षांपासून कित्येक लोक आज सुद्धा त्याच गावांमध्ये वास्तव्यास आहेत. असंच एक गाव, ते म्हणजे वरंधा घाटामध्ये वसलेलं उंबर्डे गाव आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. वरंधा घाटातून प्रवास करताना सहज नजर झाडाझुडपांनी वेढलेल्या आणि मोजक्या घरांची वस्ती असलेल्या या गावाकडे गेली. हेच ते घाटातील घनदाट जंगलात वसलेलं उंबर्डे गाव. गाव दिसायला जरी सुंदर वाटत असलं तरी पावसाळ्यात इथली परिस्थिती भयावह असते. गावाच्या एका टोकावर डोंगर उताराला एक पाण्याची विहीर आहे. ही विहीर म्हणजे जणू या गावाची जीवनदायिनीच. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळी झाडाझुडपातून वाहणारा थंड वारा, जणू निसर्ग स्वतःच या गावासाठी अंगाई गीत गातो. इथली घरं आणि माणसं दोन्ही साधी. इथं पैशांची श्रीमंती नसेलही, पण इथल्या घरात आणि माणसांच्या मनात मात्र अपार माया आहे. ही माणसं पोटच्या लेकरांसारखा मुक्या जनावरांना जीव लावतात. गाई, बैल, पाळीव कुत्रे ही फक्त जनावरं नाहीत, तर त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहे. इथली साधी माणसं गावाविषयी भरभरून बोलतात. जुन्या आठवणी सांगताना या माणसांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. कधी पावसात घालवलेले क्षण, तर कधी जंगली जनावरांपासून बचाव करत संकटावर मात केलेले क्षण. हे सगळं ऐकताना मन क्षणभर सुन्न होऊन जातं. बाबा, नाव काय तुमचं? माझं नाव रावजी सकाराम उमराटकर. आणि पावसाळ्यात काय परिस्थिती असते इकडे? पाऊस म्हणजे पाऊस जबरदस्त असतो, हवा वारं जबरदस्त असतं आणि वातावरण एकदम इकडं हे असतं. एवढं की उष्णतेच्या दिवसात आमच्याकडं उष्णता कमी असते. आणि आता हा सगळा घाटाचाच भाग आहे. हा, खाली एकदम तीव्र उतार आहे, अशी दरी. हा दरी. पावसाळ्यात पाणी ते वाहत असेल, हा पाणी वाहतं ना. मग त्यावेळी अशी भीती वाटत नाही का की इकडून काही दरड कोसळेल आता काय? आम्ही रहिवासी असल्यामुळे कसली भीती आली? भीती म्हणजे आता कसली जनावरांची, वाघ, रानडुकर दिसतात का इकडे? अहो तर दिवसा येतात. बर. हो. ह्या बिबट्यांची जबरदस्त विस्तार झाला आता.
जिकडं तिकडं आता मोबाईलला ऐकताय तुम्ही ऊसात नेत नाही. आणि मग हे पूर्वी काळापासून जंगलच म्हणते. त्यानंतर ही त्यांची उत्पत्तीची जागाच ही. तुम्ही गुरं वगैरे इकडे चारायला जायचं पहिले? गुरं चारायला गेलं तरी संगत जावं लागतं. कधी असं दिसलंय का समोर बिबट्या जवळ? समोर म्हणजे गावात तुम्ही संध्याकाळी 6 वाजता असं जंगलात गेलो ना तुम्हाला कुठेही दिसत. 6 वाजता असं जंगलात कुठेही गेलं नाही. इकडं आता इकडं ह्या दारच्या तिकडे हे सगळं सरकारी रान आहे. त्यात गेलो तर तुम्हाला कुठेही दिसेल. बिबट्या आणि आणखी काय काय कुठल्या जनावरांची भीती इकडे? इकडे बिबट्याची जास्त. बिबटा मोठं गवा असतो का? गवा गहू आहेत ना, पुष्कळ गहू आहेत. रानडुकरं? रानडुकराला तर तोटा नाही. मग इथं शेती नाही करत तुम्ही? शेती ठेवीतच नाही तर करतं कोण? ह्या आता हे आमचं भाताचं वावर आहे. हे भाताचं वावर आहे. हे केलं तर इथं येऊन करतात सगळी नासधूस करून टाकतात. नासधूस. मग किती एक तासाभरात एवढ्या वावराचं फार सत्या. आणि आमच्याकडं जास्त करून हे सर्पाचं जनावर आहे. साप जास्त आहेत? भयंकर सर्पाचं जनावर झालं. रात्रीचं असं हिंडाय फिरायची माणसाची ताकद नाही. म्हणजे पावसाळ्यात का कधी पण? पावसाळ्यात. आता ह्या उन्हाळ्यात पावसाळ्यात ह्या धुळल्यात पोपाट्यात कुठेही एकदा गार झालं ना कुठेही धुळत असतात. पूर्वी काळामध्ये एवढं नव्हतं. पण आता ह्या रानाच्या वशिड्यानं आणि ह्या कुह्यानं आणि त्याचं मरीत कमी. त्यामुळं सर्पाचं जनावर जबरदस्त झालं. एक रानडुकरांचं त्या जंगलात जबरदस्त झालं. आणि त्या बिबट्या. त्या 3 प्राण्यांचा इकडं सुळसुळाट हल्लीच्या काळात जास्त आहे. कोण आहे आतमध्ये? हे घर तुमचं का? हा, आणि हे शेजारी काम चाललंय ते? आमचंच आहे हे. म्हणजे नवीन घर बांधताय का? हा, नवीन बांधतो. हे मातीचं घर किती वर्षापूर्वीच आहे? तरी 20 वर्षापूर्वीच आहे. 20-25 असतील. 20-25 वर्षापूर्वी. मग आता कोण कोण राहतं इथं? माझं नवरा आणि मी, 2 पोरं, बरं बरं. एक म्हातारी. कसं पूर्वी हे गाव कसं होतं आणि आता कसं आहे? काय बदल झाला असं वाटतं? जंगल होतं त्या टायमाला. घरी एकच होतं. घर एकच होतं. पहिलं म्हणजे एकच घर होतं. एकच घर होतं एकच घर होतं. आणि बाजूने सगळं जंगल. हा, या बाजूने सगळं जंगल होतं. पहिलं लई होतं हे. पण आता नाही एवढं. आता म्हणजे हा जसा कच्चा रोड झाला ना त्या टायमापासून मग एकदम क्लिअरच झाला रस्ता. पण कधी असं घडलं होतं का की एखाद्या वर्षी लईच पाऊस आला आणि मग झालं की इथं वस्त्र गेलं ना इथं मोडून. काय झालं होतं नक्की? नक्की म्हणजे सगळी काय भात शेती माणसाची गेलीच ना त्या टायमाला. वाहून गेली? गाडून गेली वस्त्रेनी, मातीनी, दगडीनी. म्हणजे त्या वर्षी जास्त पाऊस झाला होता? जास्त त्या वर्षी पाऊस झाला. नुकसानी झाली ना त्या टायमाला. काम काय आहे शेतीचंच काम. दुसरं काय काम आहे? पण शेती तर पावसावर ना. मग शेतीचं पाऊस आहे, भात हिवाळ्यात शेती. उन्हाळ्यात काय करायचं? काय नाही काम इकडं एवढं. काय काम आहे? पण करमतं का गावात? मग करमायला काय झालं आता? करमत आता 40 वर्ष काढली ना. रगड 70-73 वय माझं. मग तुमचं लग्न झालं तर तेव्हा करमायचं का? नव्हतं करून. तेव्हा भाऊ माझा बारका यायचा इथं राहायला माझ्याबरोबर राहायचं. मग तुम्ही घरच्यांना विचारत असाल ना की इकडं कशाला एवढ्या डोंगरात मला दिली? कशाला? त्या टायमाला कसं दिली शब्द दिला की दिला असं पहिलं होतं ना.
या साध्या माणसांचा निसर्गावर प्रचंड जीव आहे. निसर्ग हाच जणू यांचा देव. मात्र पावसाळ्यात जेव्हा निसर्ग आपलं रौद्ररूप दाखवतो तेव्हा समोर येणारं संकट पाहून यांचं जग क्षणभर थांबतं. काही वर्षांपूर्वी या गावात रस्ता झाला आणि इथल्या माणसांचं जगणं थोडंफार सुखकर झालं. मातीच्या घरात अख्खं आयुष्य घालवलेले लोक आता जांभा खडकापासून तयार केलेली अशी पक्की घरं बांधू लागली. तर या गावामधला हा करण आपल्याला भेटला आहे. इयत्ता 9वीत शिकतो आणि हे त्याचं घर आहे. मावशी नमस्ते. काय काम करताय? तांदूळ निवडताय. तांदूळ हे इथंच पिकवलेले आहे का बाहेरून आणले? विकत घेतलेले आहे. तिकडे काय करण त्या बाजूला घर बांधतात नाही. चल बरं दाखव काय. इकडे घर बांधताय का? तुम्ही बघू शकता इथे नवीन घराचं काम सुरू आहे. जांभा खडक त्यासाठी वापरलेला आहे, जो तुम्हाला इथे दिसेल खाली. आणि पूर्वी जी घरं होती ती सगळी मातीची घरं होती. आता हा जांभा खडक वापरून थोडीशी आधुनिक घरं बनवायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता हा खडक कसा आहे. चलो हळू हळू हळू. आराध्याच ना नाव तुझं? तू कितवीत शिकते? 5वीला आहे. आणि तू कितवीत शिकते? 7वीत. तुम्ही बघू शकता हे घरासारखं जे दिसतंय तो वाडा आहे. वाडा म्हणजे गुरांचा गोठा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सध्या गुरं दिसत आहेत. बघू शकता म्हैस बांधलेले आहेत. दिवसभर इथंच बांधता का? चारायला घेऊन जात नाही? जातो दुपारच्या येतात बरोबर. दुपारच्या? हो म्हणजे सावलीला इकडे येऊन बसतात का? हो. आणि त्याचा दरवाजा बघा, अशा बांबूंच्या कळकापासून तयार केलेला दरवाजा आहे. बहात्तरचा दुष्काळ इथे पडला होता त्यावेळी तुम्ही इथेच होता का गावात? इथं नाही तर कुठं. त्यावेळी काय परिस्थिती इथं झाली? इथं लय बिकट परिस्थिती होती. खायला अन्न नव्हतं. आणि त्या काळामध्ये अशी होती की त्यांनी जिल्हाबंदी केली होती. म्हणजे ह्या जिल्ह्यातलं अन्न ह्या जिल्ह्यात पाठवायचं नाही, ह्या जिल्ह्यातलं अन्न ह्या जिल्ह्यात पाठवायचं नाही. मग जागजागी नाकी बसली. इतकं हाल काढलं लोकांनी. कांदमुळं खाऊन काही येळा भागवल्यात. रानातलं एक कांदमुळं खाण्याचं, आणायचं, शिजवायचं आणि ते खायचं. त्याच्यावर जीवन काढलं. मग यात्रा नाही आमच्याकडं. आमच्याकडं सप्ताह असतो. सप्ताह 3 दिवसाचा सप्ताह असतो. तिकडं यात्रा बित्रा तसलं काही नाही. तसल्या कापाकापी बकरी ते तसलं काही नाही. या गावात यात्रा नसते, पण दरवर्षी गावातील याच मंदिरात सप्ताह असतो. गावाचं हे ग्रामदैवत म्हणजे जणू या लोकांचं ऊर्जास्थान. हे गाव फिरत असताना सहज एक विचार मनामध्ये आला की उन्हाळ्यामध्ये हे गाव इतकं सुंदर आहे, तर विचार करा पावसाळ्यामध्ये हे गाव किती सुंदर वाटत असेल. म्हणजे डोंगरावरून धबधबे वाहत असतील, चहोकडे पाऊस पडत असेल, सगळा निसर्ग हिरवाईनं नटलेला असेल, त्यावेळी या गावाचं सौंदर्य शब्दात वर्णन करता येणार नाही. म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की या गावाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. आणि वरंदा घाटाच्या बरोबर मधोमध म्हणजे डोंगर उतारालाच हे गाव असल्यामुळे या गावाचं सौंदर्य हे अधिकच खुलून दिसतंय. तर सध्या आपण
या गावामध्ये असणाऱ्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहोत. इथं आपल्याला एक झाड पाहायला मिळतंय आणि या झाडाच्या बरोबर बुंध्यालाच काही जुन्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. यावरून लक्षात येतं की कदाचित पूर्वी म्हणजे 30-40 वर्षापूर्वी किंवा त्याच्याही अगोदर या गावामध्ये एखादं जुनं मंदिर असेल आणि त्या मंदिरामध्ये किंवा त्या मंदिराच्या परिसरामध्ये या मूर्ती पूर्वी विराजमान असतील. तर फार सुंदर असं गाव आहे. आणि विशेष म्हणजे या गावाची लोकसंख्या जरी कमी असली ना तरी इथली माणसं मनानं मात्र फार श्रीमंत आहेत, मनानं फार चांगली आहेत. इथं आल्यानंतर आपुलकीनं आदरानं आपली विचारपूस करतात. हीच मोठी गोष्ट आहे. गावगाड्यातली माणसं अजून सुद्धा माणुसकी जपणारी आहेत हेच आपल्याला अशा गावांमध्ये आल्यानंतर कळतं. गावातील मंदिरासमोर जिल्हा परिषदेची शाळा आहे. गावातील मोजक्याच लहान मुलांसाठी ही फक्त एक शाळा नसून निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर ज्ञानमंदिर आहे. या गावातील जुने लोक जेव्हा त्यांचे अनुभव सांगतात तेव्हा ऐकताना आपण क्षणभर सुन्न होऊन जातो. पण त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक आठवणीमध्ये दुःखापेक्षा ताकद जास्त असते. जगण्याची अफाट जिद्द असते. गाव चांगलं आहे तसं, आता काय नाही वाटत, हुशार वाटतात. आणि जंगल नाही ना आता पहिल्यासारखं. कुठं जंगल आहे? पहिलं लय जंगल होतं. गाड्या गेल्या तर दिसत नव्हत्या, एवढं जंगल होतं. बर, तेव्हा करमतच नव्हतं. पोरं झाल्याच्या नंतर मग करमायला लागलं. तुम्ही लग्न होऊन इकडे आल्यानंतर इथं काय मैत्रिणी झाली असतील ना? ह्या मैत्रिणी काय आहे, इथं मैत्रिणीला गरज किती येतं, या सुनाच येतं. आता सुनाच मैत्रिणी हा? आता सुनाच मैत्रिणी. दुसऱ्या कुठल्या मैत्रिणी? घरं कमी असल्यामुळे घरी कमी कमी येतं. शेतीला आता पाऊस काही कमी ढासळतोय. चिकट चालू पाऊस झाला की पडतोय. सारखा सतत सतत चालूच असतो तो, कमीच नसतो. ते दुखाटन बिकाट सगळं. दिसत नाही काय. मी एकदा हांडा टाकून येऊन पळत आले घरी. पहिलेच परतो का बरं? ते दुखाट आलं ना, तर ती मला काय वाटलं यातनं दिसायचंच नाही काय. मी हांडा टाकला तिथं आणि घरी आले. जावलं म्हणलं बाया ते मला काही दिसायचं नाही. मी आले हांडा टाकून. अगं म्हणजे दिसतं त्यातनं पहिली सुरुवातीला. हा, म्हणजे अचानक डोंगरावर असं अचानक धुकं आलं, पाऊस धुकं चालू आलं. झाला, हा. तुम्हाला वाटलं आता काही दिसत नाही आता म्हणून काय घाबरून? दिसायचंच नाही, माहितीच नाही ना इकडची. तर ती म्हणली दिसतं म्हणली त्यातनं. मग नंतर ते दुःख गेल्याच्या नंतर मी गेले येऊन हांडा बरोबर. पहिलं घर कसं होतं तुमचं? पहिलं घर मातीचंच होतं. मातीचंच होतं घर पहिलं. मग पावसाळ्यात काय व्हायचं घराचं? काय गळायचं हे व्हायचं, काय व्हायचं. वाऱ्याने कौलं उडवली की गेली, असंच व्हायचं. म्हणजे वाऱ्यानं कौलं सुद्धा उडून जायची? कौलं उडवायचं वारा, वारलं इकडं. पूर्वीपासून इथं पोट पाण्याचा काय उद्योग असायचा पहिला? उद्योग म्हणजे अशीच गुरं जनावर पाळायची, दही दूध, त्याचं तूप लोणी काढायचं, म्हणजे तूप काढायचं आणि ते माडला नेऊन विकायचं आणि आपली नाचणीवरीची शेती करायची आणि तेवढ्यावर निर्वाह करायची. आम्ही केला, आमच्या आयुष्यभर आम्ही तेच केलं. गावात बरं वाटतं का? आता बरं नाही वाटायचं तर वाईट वाटून सांगायचं कोणाला. पण त्या मान्यानं आमचं बरं आहे. आयुष्यभर प्रचंड संघर्ष करूनही इथली लोक
जे आहे त्यात समाधान मानून आपलं आयुष्य जगतात. त्यांना ना भूतकाळाविषयी कुठलीही खंत ना भविष्याची चिंता. जे आहे त्यात सुख आणि समाधान शोधणारी ही कदाचित गावगाड्यातील शेवटची पिढी असेल. शहराच्या गोंगाटापासून दूर जंगलात असलेलं हे छोटस गाव शिकवतं, समाधान हे फक्त पैशात नसतं, तर ते असतं साधं, शांत आणि समाधानी आयुष्य जगण्यात.